मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड जंक्शन आता भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचं नवं केंद्र बनलं असून इथे आता कोट्यवधी रुपये खर्चून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक लोको शेड उभारलं जात आहे। त्यामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलून जाणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। पण या कोट्यवधींच्या लोको शेडचा फायदा कसा होणार, यामुळे रेल्वे प्रवासाला वेग कसा मिळणार, याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यातील दळणवळण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहण्याकरिता रेल्वे विभागामार्फत सर्वाधिक प्रयत्न केले जात असून विविध प्रकल्प सुद्धा हाती घेण्यात आलेत। त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या मागोमाग आता पुणे रेल्वे विभागातील महत्त्वाचं जंक्शन असलेल्या दौंड रेल्वे स्थानक इथे सुद्धा विभागातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक लोको शेडचं काम पूर्णत्वास आल्याचं म्हटलं जात आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ही लोको शेड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून त्यामुळे रेल्वेच्या प्रवासी व मालवाहतुकीला सुद्धा बळकटीकरण मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पण याची नेमकी गरज काय होती याबद्दल सुद्धा आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया। पुणे रेल्वे विभागातून अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि मालगाड्या सुद्धा धावतात। आतापर्यंत रेल्वे इंजिनच्या मोठ्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी या विभागाला इतर शहरांच्या लोको शेडवर अवलंबून राहावं लागत होतं। मात्र आता दौंड इथे नवीन इलेक्ट्रॉनिक लोको शेड उभारण्यात आल्यामुळे ही अडचण आता दूर झाली आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे दौंड इथे 157 कोटी रुपये खर्चून तब्बल 10 ते 12 हेक्टर जागेमध्ये 200 इलेक्ट्रॉनिक इंजिन क्षमतेचं अत्याधुनिक लोको शेड हे उभारण्यात आल्यामुळे सध्या इथे 50 इलेक्ट्रॉनिक इंजिनची व्यवस्था करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढवून 200 इंजिन पर्यंत वाढवली जाणार आहे। त्यामुळे पुणे, मुंबई, सोलापूर तसंच उत्तर भारताकडे जाणाऱ्या शेकडो प्रवासी आणि मालगाड्यांना सुद्धा आता इंजिन देखभालीसाठी अर्थात दुरुस्तीसाठी इतर केंद्रावर जावं लागणार नाहीये। नवीन लोको शेडमध्ये इंजिनच्या चाकांची अचूक तपासणी करण्यासाठी 5 कोटी रुपये किमतीची पीट व्हील लेथ मशीन सुद्धा बसवण्यात आली आहे आणि या तंत्रामुळे चाकांची दुरुस्ती आणि संतुलन अचूकपणे करता येणार असून प्रवास अधिकच सुरक्षित होईल। तसंच बंद पडलेली इंजिन ओढण्यासाठी सुद्धा बॅटरीवर चालणारं विशिष्ट रोडकम रेल्वे वाहन सुद्धा आता उपलब्ध करण्यात आलंय आणि हे वाहन रस्ता आणि रेल्वे रूळ अशा दोन्ही मार्गांवर धावू शकतं। त्यामुळे यार्डमधील हालचालींना सुद्धा आता जलद होण्यास मदत होईल आणि या नव्या सुविधेमुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास दौंडमध्येच तातडीनं दुरुस्ती ही करता येणार, हीच याची खास बाब आहे। परिणामी गाड्यांचा खोळंबा सुद्धा आता कमी होईल आणि वेळेवर धावण्याचं गाड्यांचं प्रमाण हे जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे। दौंडमधील हे इलेक्ट्रॉनिक लोको शेड पुणे रेल्वे विभागासाठी मोठा टप्पा ठरला असून भविष्यामध्ये रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता मिळणार आहे। दरम्यान पुणे विभागामध्ये घोरपडी इथे सुमारे 125 वर्षांपूर्वी डिझेल लोको शेडची उभारणी करण्यात आली होती आणि कालांतराने रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक लोको शेड सुद्धा सुरू करण्यात आल्या। सध्या पुणे विभागाकडे एकूण 243 लोको आहेत, पण दौंड जंक्शन हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमाल, सिमेंट आणि कोळसा वाहतुकीसाठी महत्त्वाचं केंद्र मानलं जात आहे। मात्र तिथे लोको शेड नसल्यामुळे पुणे आणि परिसरातील शेडवर प्रचंड ताण येत होता। दरम्यान याबद्दल बोलताना पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे की दौंड इथे इलेक्ट्रॉनिक लोको शेडमुळे रेल्वेच्या विद्युत इंजिनच्या देखभालीची क्षमता आता वाढणार आहे आणि याचा थेट सकारात्मक परिणाम गाड्यांच्या वेगावर आणि रेल्वेच्या कार्यक्षमतेवर होणार आहे। याबद्दल आणखी बोलायचं झालं तर भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून याचं काम सुरू करण्यात आलं होतं। शिवाय मध्य रेल्वे सोलापूर विभागातील पहिला तर देशातील 24व्या क्रमांकाचा दौंड लोको शेड हा असणार आहे। रेल्वेने यापूर्वी देशांमध्ये 3 लोको शेड उभारले आहेत आणि यामुळे विद्युत इंजिनची संख्या भविष्यामध्ये वाढणार आहे। तर विजेवर धावणाऱ्या या इंजिनच्या दुरुस्तीसाठी सोयीस्कर जागा मिळावी म्हणून मध्य रेल्वेनं दौंड इथे आता लोको शेडची ही निवड केली आहे। याचबरोबर इंजिन दुरुस्तीचं वेळापत्रक नेमकं कसं असणार याबद्दल सुद्धा जाणून घेऊया। तर प्राथमिक स्वरूपामध्ये 3 टप्प्यांवर इंजिन दुरुस्ती ही केली जाते। शेडमधून इंजिन बाहेर पडल्यानंतर 90 दिवसांनी पहिला टप्पा, 180 दिवसानंतर दुसरा तर 270 दिवसानंतर तिसऱ्यांदा इंजिनची दुरुस्ती ही केली जाते। तसंच 45 दिवसानंतर ट्रिप इन्स्पेक्शन होते। इंटरमिडिएट हॉलिंग प्रकारामध्ये 5.5 ते 6.5 वर्ष झालेल्या किंवा 12 लाख किलोमीटर धावलेल्या इंजिनची दुरुस्ती ही केली जाते। तर POH अर्थात पेरियोडिकली ओव्हर हॉलिंग प्रकारामध्ये 12 ते 12.5 वर्ष झालेल्या अथवा 24 लाख किलोमीटर धावलेल्या या इंजिनची दुरुस्ती केली जाते। साधारणपणे एका इंजिनचं आयुमान हे जे आहे ते 34 वर्ष असतं, तर वजन 123 टन असतं। याचबरोबर त्याची किंमत जी आहे ते 10 ते 12 कोटी रुपये इतकी असते। त्याचबरोबर दौंड लोको शेडमध्ये मोठा तांत्रिक बदल असा करण्यात आलाय की या लोको शेडची वार्षिक 200 इंजिन दुरुस्ती करण्याची क्षमता
निश्चित करण्यात आली असून विशेषतः WAG-7 आणि WAG-9 या शक्तिशाली मालवाहू इलेक्ट्रॉनिक इंजिनच्या दुरुस्तीवर भर दिला जाणार आहे आणि ही दोन्ही इंजिन भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेचा सुद्धा कणा मानली जातात। या लोको शेडमध्ये VVVF अर्थात व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आणि या प्रगत प्रणालीमुळे इंजिन दुरुस्तीची प्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि ऊर्जा कार्यक्षम सुद्धा होणार आहे। कमी ऊर्जेच्या वापरामध्ये अधिक परिणामकारक आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यास या तंत्रज्ञानामुळे मदत होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाने सुद्धा व्यक्त केलाय। सध्या या लोको शेडमध्ये केवळ 3 फ्रेट अर्थात मालवाहू इंजिनांची दुरुस्ती केली जाते, मात्र नव्या सुधारणांनंतर दुरुस्तीची क्षमता लक्षणीय वाढणार आहे असं सुद्धा म्हटलं गेलंय आणि या विस्तारामुळे दौंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा अपेक्षित होती आणि अंदाजे 600 ते 1000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती या प्रकल्पामुळे करण्यात आल्याचं सुद्धा बोललं जात आहे। तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधांना आता नवं बळ सुद्धा मिळणार आहे। दरम्यान यापूर्वी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुण्यातील रेल्वे प्रकल्पाबाबत अर्थात पुणे रेल्वे स्थानकावर विकासात्मक बदल काय केले जाणार, याचबरोबर हडपसर या रेल्वे स्थानकाला सुद्धा महत्त्व दिलं जात असून इथे अनेक विकासात्मक बदल केल्याचं सुद्धा आपण बोललेलो आहोत आणि याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा आणि आत्ताच्या दौंड इथल्या लोकोशेड प्रकल्पाबाबतचं तुमचं मत काय हे देखील कमेंट करून नक्की सांगा। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।